काय बोलली तू? फिश नाही ग, फिश. तर तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आम्ही कुठे चाललोय. त्यासाठी मी आज लवकर उठली सकाळी आणि म्हटलं आपण बाहेर खाऊ शकतो, पण आम्ही विहायला बाहेर नाही देत. त्यामुळे मग विहासाठी मी इकडे पोटॅटो फ्राईज बनवले, थोडं पोहे बनवून घेतलं आणि थोडे डाळिंब घेतले आणि सोबतच केळी पण घेतले आणि आम्ही निघालोय आता बाहेर. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. आणि तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला, मी काही कमेंट्स वाचल्या तर ते मला जरा बरं वाटलं वाचून. आणि आता वाजले सकाळचे 9 आणि आम्ही निघालोय पुण्यातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. विहाचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गणू बाप्पा बघायचा, कारण तिला खूप आवडतात गणू बाप्पा. ह्या वर्षी आमच्याकडे गणपती नाही बसले. मागच्या वर्षी पण मी माझ्या माहेरी गेली होती, कारण माझी डिलिव्हरी जस्ट झाली होती. विहा 2 महिन्याची होती, त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे ह्या वर्षी गणपती दर्शन करायला. बरं किती डेंजर विहा, हो कसं बोलतो? हो बोल. मागच्या वर्षी मी नव्हती, पण यांनी दोघांनी मला व्हिडिओ कॉल केला होता. तर ते विसर्जनाला गेले होते का बसायला? विसर्जन. हां, बोला आता. छान होता एक्सपिरियन्स. मागच्या वर्षी आमचं पहिल्याच वर्ष होतं जेव्हा आम्ही विसर्जनासाठी गेलेलो. सगळ्या मिरवणुकी पाहिल्या. मेन अट्रॅक्शन म्हणजे दगडूशेठची जी मिरवणूक होती, त्यामध्ये खैलारी बैलांपासून त्यांचं जे सगळी मिरवणूक होती त्यामधला जो देखावा होता तो खूप छान होता. ढोल पथक हे मला पाहायचं होतं, खूप वर्षापासूनची इच्छा होती. खूप छान होतं, म्हणजे ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता मागच्या वर्षी जे केलेलं आम्ही बघायला. तुम्ही? चांगला होता एक्सपिरियन्स. आणि सरप्रायझिंग हे होतं की आम्ही घरी निघणार होतो, पण आम्हाला रस्त्यातच जातानाच दगडूशेठ गणपतींचं दर्शन झालं होतं. आम्ही गर्दीमुळे घरी जाणार होतो, बट इट वॉज नाईस दॅट आम्हाला दर्शन मिळालं. काय बेटा? ट्री कुठे? ट्री दाखव बघू, मला बोटाने दाखव. व्हेरी गुड. कुठे चाललोय आपण? हो. आणि काय बघणार आहे विहा तिकडे? बाप्पा. वाव वाव वाव. आणि तू बाप्पाला नमस्कार कसं करणार आहे? कसं करणार आहे? जय जय कसं करणार आहे विहा? हात जोडून दाखव विहा. असं करणार आहे. व्हेरी गुड. विहासाठी सगळं नाश्त्याचं घेतलंय, पण आता सगळ्यात आधी आम्ही नाश्ता करणार आणि मग गणपतीचं दर्शन स्टार्ट करणार. सगळ्यात आधी आता दगडूशेठचा गणपती बघूया. जाताना सगळ्यात आधी आम्हाला तुळशीबागेचा गणपती लागला, म्हणून त्याचं लगेच दर्शन घेतलं आणि डेकोरेशन खूप छान केलं होतं. असं मन प्रसन्न झालं बघून. त्यानंतर लगेचच दगडूशेठच्या गणपती बघायला गेलो आणि सकाळी अजिबात गर्दी नव्हती आणि त्यानंतर छान असं दर्शन झालं आणि नावाप्रमाणे श्रीमंत असं डेकोरेशन केलंय. खूप छान वाटलं बघून. आणि सगळ्यात जास्त मी दरवर्षी दगडूशेठच्या गणपती बघायलाच खूप एक्सायटेड असते. गणू बाप्पा कुठे? बाप्पा. त्याच्यानंतर नवसाचा गणपती बघायला गेलो आणि इकडे पण सेम नेहमीप्रमाणे छान असं सुंदर डेकोरेशन केलं होतं. आणि इथे ना विहाला असं गणपतीजवळ जाऊन पाया पडायला त्यांनी अलाव केलं. आणि त्यानंतर इथे ना जो कॉईन टाकतो त्याचा कॉईन जर इथे गेला तर बाप्पा सगळ्यांचीच इच्छा पूर्ण करतो.
त्यानंतर मी तुळशीबागेत गेली. मला जशी ज्वेलरी हवी होती तशी काही मिळत नव्हती, पण त्यानंतर लगेचच विहासाठी गॉगल दिसला. तो गॉगल घातला, पण ना सध्या ती राहू देत नाही म्हणून मग गॉगल नाही घेतला. उलटा लावला का मी? नाही, बरोबर आहे, बरोबर. हे हा छान आहे, तिला ना पिंक पिंक आवडतं. हा हा. खरं तर तुळशीबागेत मी माझ्यासाठी गेली होती शॉपिंग करायला, पण इकडे विहाचीच शॉपिंग स्टार्ट झाली. मला तिकडे साऊथ इंडियन असा युनिक पॅटर्न वाटला तो आणि विहाला खूप सुंदर दिसत होता, म्हणून मी तो एक ड्रेस घेतला आणि अजून एक असा एक फ्रॉक घेतला. विहा कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. कशी टेस्ट? चांगली आहे. त्या दिवशी आम्ही घरी आलो आणि विहा पण खूप दमली होती. तिला लगेच झोपवलं आणि आम्ही पण थकलो होतो म्हणून थोडा आराम केला आणि त्यानंतर मी त्या दिवशी काहीच शूट नाही केलं. दुसऱ्या दिवशी आमचं छान जेवण झालं आणि इकडे मी किचन ओटा आवरून घेते. ही माझी नेहमीचीच सवय आहे. मला जेवण झाल्यानंतर लगेच सगळ्यात आधी म्हणजे किचन ओटा आवरायचा असतो. तो मी छान असं क्लीन करून घेतला. आणि माझी कामं आवरून झाली तरी पण विहा झोपलीच होती. म्हटलं चला आता मग ज्या भाजीपाला होता त्यामध्ये कोथिंबीर, पालक ते असं सगळं मी निवडून घेतलं आणि ह्या ना मी बॅग्स मागवलेल्या चेनच्या बॅग्स आहेत. यामध्ये ना असं छान भाजीपाला ठेवू शकतो, फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात. आता माझी कामं आवरून झाली आहेत आणि थोडं आता झालं रिलॅक्स झाली मी. कामं झाली मग त्यामुळे थोडं रिलॅक्स वाटतं आहे. आणि सगळ्यात आधी एक सांगते की मी आज एक न्यू हेअर कट केला आहे, कारण याच्याबद्दल मी डिटेल थोड्या वेळानंतर सांगते. कालच्या आधी सांगते. आम्ही काल गेलो होतो पुण्यात गणपती बघायला आणि म्हणजे खूप छान निवांत असं दर्शन झालं, कारण आम्ही लवकरच निघालो होतो. तसं मी 6 वाजता उठली होती आणि आम्ही तिकडे घरून आम्ही विहाचं सगळं आवरलं आणि त्यानंतर आम्ही तिकडे 8 वाजता जायला निघालो घरातून आणि अर्ध्या तासात आम्ही हार्डली पोहोचलो, कारण तिकडे ट्रॅफिक पण नव्हता. छान असं दर्शन झालं आणि तुळशीबागेत गेली मी. मला शॉपिंग करायची होती, पण मला ज्या टाईपमध्ये ज्वेलरी हवी होती तशी काही मिळालीच नाही तिकडे. पण गेली होती माझ्यासाठी शॉपिंग करायला, पण विहाचीच शॉपिंग करून घेऊन आले मी. विहासाठी ड्रेस घेतले. तुम्ही ऑलरेडी तो रील बघितला असेल विहाच्या अकाउंटला, तर तो ड्रेस मला खूप क्यूट वाटला विहासाठी. तो घेतला आणि अजून एक घेतला आहे, तो मी पुढे एखाद्या इव्हेंटला तिला घालेलच. तर अशा मला स्वस्त अशा प्राईजमध्ये मिळाले ते आणि खूप छान वाटत होते म्हणून मी लगेच घेतले आणि छोटी मोठी बाकी शॉपिंग केली आणि त्यानंतर मग खूप थकलो होतो, कारण आणि विहाला सगळ्या गणपतीचं दर्शन करायला आम्हाला जमणार नव्हतं. त्यामुळे जे महत्त्वाचे गणपती आहेत जसे की दगडूशेठचा गणपती, नवसाचा गणपती आणि 1-2 मानाचे गणपती हे सगळे तिला दाखवले आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर खूप थकलं होतं आणि विहाला पण खूप झोप येत होती, त्यामुळे विहाला झोपवलं आणि नंतर काहीच शूट नाही केलं. डिरेक्टली आजच मी आधी सकाळी घरातली कामं आवरली, जेवणं वगैरे झाले आणि विहा झोपली, त्यांच्याजवळ दिलं आणि मग मी हेअरकट करायला गेली. काय होत होतं की बऱ्याच दिवसापासून ना माझी हे म्हणजे बरीच लेंथ वाढली होती. आता ती मी 6 महिने झाले होते मला हेअरकट करायला. मग मी म्हणजे बऱ्यापैकी ट्राय केला की आपण हेअर केअर केलं पाहिजे, पण ना ते माझ्याकडनं होत नव्हतं, कारण विहा पण असते आणि स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. ज्यांना कोणाला लहान बेबी असेल ना ते रिलेट करू शकतील की घरात लहान बाळ असलं ना की स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाही जात. त्यामुळे मग मी विचार केला फायनली की हेअर केअर नाही होते आपल्याकडनं, तर मग ॲटलिस्ट आपण ते कट तरी करूया, म्हणजे शॉर्ट होतील, त्यामुळे थोडं आपल्याला व्यवस्थित हेअर केअर करता येईल. तर मग मी फायनली डिसिजन घेतला. मला ॲक्च्युली ते वाढू द्यायचे होते अजून, म्हटलं दिवाळीपर्यंत वाढू देऊ नंतर कट करूया, पण मग मी मध्येच असा निर्णय घेतला आणि मग ते कट केले. मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता ते चांगलं दिसतं आहे आणि ते मला मेंटेन पण करता येतील, म्हणून मग मी अशी एवढी लेंथ केली. जरा जास्त शॉर्ट पण नाही केली, पण मीडियम लेंथ ठेवली. छान वाटतं आणि म्हणजे मला स्वतःला छान वाटतंय.
जय बाप्पा, जय बाप्पा, जय बाप्पा कर, जय बाप्पा, जय जय डोकं. आता जस्ट देवपूजा केली संध्याकाळ. ओ संध्याकाळ झाली, 7 वाजलेत आता आणि आता जस्ट पूजा केली. ही बघा, विहा बघा. हां बरं बरं बरं. तर आता देवपूजा झाली आणि विहाचं पण खाऊन झालंय. तर आता तिला थोडं खेळवते आणि मग रात्रीचं जेवण बनवते. विहा पपया कुठे बेटा? पपया दाखव, पपया ओपन कर. पपया कुठे आहे बघू? पपया कुठे आहे? कुठे आहे दाखव, बोटाने दाखव. व्हेरी गुड. आणि अजून आता काय विचारायचं? हां मँगो. हां मँगो कुठे आहे? हा मँगो दाखव, मँगो, मँगो दाखव. गुड गर्ल, व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप क्लॅप. ये बॉल कुठे? बॉल अगं एवढं नाही करायचं बेटा. हे बघ याच्या मागे आहेत ना कार्ड्स. कुठे बॉल? कुठे बॉल? गुड गर्ल. आणि गिटार. आणि फिश कुठे? फिश, फिश दाखव. फिश. हा ते बॉल नाही बेटा, ते नाही. फिश दाखव. नेक्स्ट. काय बोलली तू? फिश नाही ग, फिश. तर विहा फिशला शिश बोलते सध्या. तिला ते तेवढंच बोलता येतं, त्यामुळे आम्ही पण तिला बोलू देतोय. आणि असे नवीन नवीन शब्द रोज शिकत असते ती काही ना काही. तर बरेच वर्ड्स येतात तिला. फिशला शिश बोलते ती, बॉलला बॉ बॉ असं करत असते, आणि ॲपलला बॅपल बॅपल असं बोलत असते ती. तर आणि तिला रोज संध्याकाळी मी थोडं असं शिकवत असते नवीन नवीन काहीतरी, की जेणेकरून तिला नवीन काहीतरी ॲड व्हायला पाहिजे. आणि रोज असं खेळून खेळून पुस्तकांचे असे हाल झालेत, सगळं फाडून टाकलेत विहाने बुक्स. एवढा स्टडी झालाय. हा विहा एवढा स्टडी करते तू? असं स्टडी करायला आवडतं तिला काय? तर तिचं अजून पण फिशच चाललंय. जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं. आणि आता वाजलेत, किती वाजलेत? आता वाजलेत 11:15. सगळं झालं, कधीच आवरून झालं. विहा अजून खेळते, तिला अजून नाही झोपायचं. थोड्या वेळ अजून खेळेल आणि मग ती झोपेल. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. विहा बाय कर, बाय कर विहा. बाय बाय कर.